हाकेला धावणारा नवसाला पावणारा असा सावंतवाडीचा श्रीदेव उपरलकर. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचं हे जागृत देवस्थान. 365 खेड्यांचं अधिपती म्हणून हे देवस्थान ओळखलं जातं. 365 खेडेगावांचा मालक आणि रक्षणकर्ता म्हणून श्रीदेव उपरलकर देवस्थानची ओळख आहे. सावंतवाडी संस्थानच्या राजे महाराजांचं देव उपरलकर श्रद्धास्थान होतं. त्यानंतरही आस्थागायक या देवस्थानाची ओळख नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणूनच आहे. देवस्थानची ओळख सर्वदूर असल्यानं या मार्गाने जाणारे वाहन चालक देवाला नतमस्तक होऊनच पुढे जातात. दर रविवारी आणि बुधवारी या ठिकाणी शहरातील लोक आवर्जून उपस्थित राहतात. नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या आणि 365 खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य असलेले एक युवा भाविक आणि सदैव देव उपरलकरांच्या या जत्रोत्सवाला वार्षिक उत्सवाला आवर्जून ज्यांची उपस्थिती असते असे विक्रांत तावडे सर आपल्यासोबत आहेत. विक्रांतजी, कोकणचं नंबर 1 महा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. देव उपरलकर आणि आपण किंवा भाविक काय सांगाल? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात स्थित अतिशय प्रतिष्ठित व नामांकित असं उपरलकर देवस्थान हे 365 खेडेगावाचा एक अधिपती म्हणून ओळखले, ज्यांची ख्याती आहे. त्यांच्या इकडे आमचं नातं म्हणजे गेले अनेक वर्ष वडिलोपार्जित. आम्ही या ठिकाणी जेव्हा सावंतवाडी शहरात येतो किंवा आमच्या या आंबोली घाटातून जेव्हा खाली उतरतो तो पहिले इकडे नमन केल्याशिवाय आमचा पुढचा प्रवास कधीच होत नाही कोकणातला. आणि जाताना सुद्धा पहिल्यांदा नतमस्तक होऊनच आम्ही पुढे आशीर्वाद घेऊनच पुढे आमच्या मुंबईला वाटचाल करतो. आणि अशाच प्रकारे इतर सामाजिक असू देत, राजकीय जीवनात देवाची छाया आमच्यावर सदैव असतेच. आणि त्याच्यासाठी आम्ही दरवर्षी न चुकता वार्षिक उत्सवात देवाच्या वाढदिवसाला आम्ही भेट देतो. आणि आमच्या परीने जेवढं शक्य असेल तेवढं हे इकडे विद्याधर नाईक शितपसाहेब, त्यांचा मुलगा शुभम, हे सर्व इकडे जी देवाची सेवा करतात त्यांच्याबरोबर आमचाही देखील खारीचा एक छोटासा वाटा, कुठेतरी एक सेवेचा हातभार लागला पाहिजे, ह्या उद्दिष्टाने आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो. विक्रांतजी, अनेक वर्ष आपण सेवा करते आहात. अगदी वंश परंपरागत आपलं कुटुंब सदैव देव उपरलकरांना नतमस्तक होतं. अनेक भाविक गोव्यातून, कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातून, कोल्हापूर या भागातून येथे येतात. आज जी 2 वर्षे कोविड होता, कोविडनंतर आपण गेल्या वर्षी आणि यावर्षी एक मोठ्या उत्साहाने आपण देव उपरलकरांचा आपण वार्षिक सोहळा आपण संपन्न करतोय. तर या निमित्ताने भाविक भक्तांना तुम्ही काय आवाहन करा? गेले 2 वर्ष कोविडचा काळ चालू असल्यामुळे रोगराई साथ वाढत होती आणि त्या अनुषंगाने वाढदिवसाचा जो थाटमाट जो होता तो कुठेतरी एक कमी स्वरूपात होता. पण यावेळेच्या जल्लोषात देव उपरलकरांचा वाढदिवस साजरा करताना सर्व भाविक, तुम्ही म्हणालात की गोवा, कर्नाटक असंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी मुंबईतून खास करून सर्वजण येणार आहेत. इतर पुढारी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर यावेळेला भाविकांना एकच फक्त हे करेन की जे काय आहे रोगराई साथ जरी नसली तरी एक आपण कोविडच्या काळामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे की एका साथीने शिस्तीने व्यवस्थितपणे आपण देवाचं दर्शन घेऊन देवाचा आशीर्वाद घ्यावा. आणि बाकी देव आपल्या पाठीशी सदैव आहेच आणि देवाच्या चरणी आमचे देखील. मगाशी बोलता बोलता आपण बोललात की ठाण्यामध्ये एक स्वतःचं राजकीय किंवा सामाजिक जीवनात प्रवास करत असताना कुठेतरी उपरलकरांची छाया, तुमच्या छत्रछाया तुमच्या पाठीशी होती. अनेक लोकांना हेच मागणं आहे की उपरलकर देव सदैव म्हणजे दुर्बलांचा नाश करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि दुर्बलांना कवेत घेण्यासाठी देव उपरलकरांची ख्याती आहे. आपले एकूण जडणघडणीमध्ये किंवा परिवाराच्या जडणघडणीमध्ये उपरलकरांची काय ख्याती आहे? जेव्हा जेव्हा अडीअडचणी
सामोरं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असं सुलभ आयुष्य कधीच कोण जगत असेल तर म्हणजे ते सुखाने हे एक ताळमेळ असतो आणि त्यालाच आयुष्य म्हणतात. तर त्या जडणघडणीमध्ये जेव्हा जेव्हा कठीण समयी कुठल्या माझ्या वडिलांचा आजारपण असू देत, कोविडमध्ये ते अत्यंत क्रिटिकल असे होते, तेव्हा पण देवाला हाक मारल्यावरती म्हणजे एक वेगवेगळे अनुभवायला मिळालेले आहेत. आणि अशाच प्रकारे देवाची छाया आमच्यावर सदैव आणि यापुढे देखील राहील अशी मी अपेक्षा करतो आणि देवाचरणी नतमस्तक होतो. धन्यवाद. नक्कीच हे होते विक्रांत तावडे, जे ठाणे महानगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आहेत. ठाण्यामध्ये त्यांचं एक वेगळं वलय आहे आणि असं वलय असतानासुद्धा अनेक वर्ष देव उपरलकरांच्या चरणी अगदी प्रांजळपणे ते नतमस्तक होतात. अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे आणि वार्षिक जत्रोत्सव गेल्या 2 वर्षानंतर यावर्षी मोठ्या थाटामाटात होणार आहे. सकाळपासून अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आणि शेवटी दशावतारी नाट्यप्रयोगाने, महापुरुष दशावतारी नाट्यप्रयोगाने देव उपरलकरांची ही वार्षिक सोहळ्याची सांगता होणार आहे. एकूणच ह्या सगळ्या रेलचालीमध्ये देवाचा हा महिमा अगाध आहे. हे शहर म्हणजे पूर्वीची सावंतवाडी. सावंतवाडी संस्थांच्या भोसले घराण्यानं ओटवणे गावातून चराठा गावच्या वाडीला म्हणजेच आजच्या सावंतवाडीला आपला दरबार हलवला होता. देवा शिवशंकरांचा अंश असल्याची कथाही सांगितली जाते. या देवस्थानच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथा आहेत. नरेंद्र डोंगर इथं असलेली राजधानी मोती तलावाघाटी वसवण्याच्या वेळी 4 सीमारक्षकांची नेमणूक राजघराण्यानं केली. उपरलकर, माठेवाड्यातील दिंडीकर, सालईवाड्यातील काजरेकर आणि गरडीतील हेळेकर हे 4 सीमारक्षक उपरलकर शंकराच्या आद्य देवतांचा अंश मानले जातात. श्रीदेव उपरलकर देवाकडे 365 खेड्यातील चाळे सुपूर्त आहे. 365 खेड्यातून त्यावेळचे दांडेकर आणि प्रमुख गावकरी मंडळी बकरा अगर कोंबड्यांचा सांगड, नारळ, विडा घेऊन वाजत गाजत येत. त्यावेळच्या राजांच्या हस्ते या देवकार्याचा सोहळा होत असे. प्राणीबळी देण्याची ही पद्धत रामराजा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी बंद केली अशी एक माहिती दिली जाते. सावंतवाडी संस्थांवर गनिमांचा हल्ला झाला होता. संस्थांची गनिमाला प्रतिरोध करण्याची तयारी नव्हती. त्यावेळी संस्थांचे तत्कालीन राजेसाहेब देवपूजेसाठी श्रीदेव पाटेकराकडे बसले होते. देवपूजेदरम्यान सेनापती दळवी यांनी गनिमांच्या चढाईची हकीकत राजांच्या कानी घातली. राजे साहेबांनी सेनापती दळवींच्या हाती नारळ दिला आणि उपरलकराकडे गाऱ्हाणं घालून नारळ फोडण्यास सांगितला. सेनापतींनी तसं करताच गांधील माशांचं मोहोळच्या मोहोळ उठून त्यांनी शत्रूची दाणादाण उडवून दिली. हल्ल्यात घायाळ झालेल्या सैन्याला आल्या पावली मागं परतावं लागलं. श्रीदेव उपरलकर देवाच्या कृपेनं त्या काळी सैन्य पळवण्यात राजे यशस्वी झाले. त्यावेळी ओटवणे इथं कौलप्रसाद घेतला असता श्रीदेव उपरलकर यांनी मी या संस्थानातून जाणार नाही असं सांगितलं. तेव्हा संस्थांच्या 365 खेड्यांचा मालक म्हणून जबाबदारी उपरलकर देवानं घेतली अशी आख्यायिका आहे. म्हणजे सावंतवाडी संस्थान जे आहे हे संस्थान म्हणजेच रत्नागिरी जिल्हा. मग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचे पूर्वज सांगायचे की या राजावर इंग्रज लढाई करायला आले. मग त्याप्रमाणे राजाला इंग्रज करायला आले. मग राजांकडे अस्त्रशस्त्र काय नव्हतं. मग त्यांच्याकडे दैविक शक्ती होती. त्यांचे घरची देवता म्हणजे पाटेश्वर देवता आणि उपरलकर देवता रक्षणकर्ता होता. आणि तसेच त्यांच्यासोबत असणारे आपल्याकडे साटम महाराज आहेत. मग काही संकटाच्या वेळी साटम महाराजांकडे दैविक शक्ती होती, आपल्या बाबूसाहेबांकडे पण होती. मग त्यावेळी ते राजवाड्यातून साटम महाराजांच्या मठापर्यंत गेले. मग त्यांच्यानी सांगितलं पुढे तुला, म्हणजे ते असं वेगळ्या पद्धतीत बोलायचे. मग त्या पद्धतीत त्यांच्यानी सांगितलं की तुला असं असं पुढे होणारा काही त्रास आहे, मग काय करणार तू असं झाल्यावर, म्हणजे काही बोलले असं आमचे पूर्वज सांगायचे. मग त्यावेळी मला तुला मोठं एक संकट येणार आहे, म्हणजे जागृत केलं. तर हे जे देवस्थान आहे हे मूळ घारपी गावाचं आहे. अच्छा, हे इथलं नाही. हां, दोडमा घारपी. मग तिथून राजाच्या रक्षणासाठी घारपीतून ही दोन्ही पाषाणं त्यांच्या सेनापतीने आणली.
आणि ती दोन्ही पाषाण आणल्यानंतर रक्षण करतायत. मग इंग्रज आले त्यांच्यावर लढाई करायला. बर मग इंग्रज आले, हे सेनापती त्यावेळी आपले बापूसाहेब माझ्या पाटेकरच्या पूजेला बसले होते. बरोबर. मग पाटेकरच्या पूजेला बसल्यानंतर तिथे सेनापती गेले आणि म्हटलेत की असं असं इंग्रज येत आहेत, काय करायचं. मग बापूसाहेबांनी नारळ तिथे पाटेकरचा उचलला आणि नेऊन ठेव, ही संपूर्ण दिसते ही मशानभूमी आहे. बरोबर. मशानभूमीमध्ये देवस्थान आहे. तिथे 1814च्या अगोदर तिथे क्रियाक्रम करायचे. अच्छा अच्छा. बाजूला त्याचं साल आहे. बरोबर. मग ते क्रियाक्रम म्हणजे ही मशानभूमी. हा मोठा वृक्ष होता, पडला, त्याच्यानंतर ही कमानी मिळाली. मग त्यावेळी सांगायचं म्हणजे काय, हे मशानभूमीमध्ये ज्या सेनापती ते विचारलं बापूसाहेबांना काय करायचं, मग बापूसाहेबांनी आपल्या राजाने नारळ त्यांच्या हाती दिला सेनापतीच्या. अच्छा अच्छा. सेनापतीने इथे आता नारळ दिसत आहेत, हो हो. इथे नारळ ठेवल्यावर या दोन्ही पाषाणातून गांजील मासे उठले अच्छा. आणि इंग्रजांना आक्रमण केलं. अरे वा. आक्रमण केल्यावर काही त्यांचे जे काय पळायला पाहिजे पळाले, काही मरायला पाहिजे तिथे मेलेत. अच्छा. आणि त्यानंतर दैविक शक्तीनुसार, आणि त्यानंतर जे गांजीर मासे आले ते इथून 300-350 फुटाच्या पलीकडे ते बघा, हां हां. तिथे जे समोर. दिसतात पायरी, जी घुमटी आहे हां त्या घुमटीवर ते बसलेत हां. आणि आपल्या बापूसाहेबांना म्हणजेच राजांना साक्षात्कार दिला की रत्नागिरीचं जिल्ह्याचं रक्षण करतो, 365 गावाचं. अच्छा. मग 365 गावामध्ये हा देव सुरपूत आहे. ह्याला घोडेमुख म्हणतोय, कासरडाका म्हणतो, दिरबेचा जाळा म्हणतोय. आणि ह्याच्याही नावाने बघितलात तर इथे होडावड्याला गेलात तर उपरलकर म्हणतायत, उपरलकर म्हणतात. आपल्या साळगावमध्ये गेलात तर उपरलकर म्हणतायत, कुणकेरी म्हणून गाव आहे, कुणकेरीमध्ये उपरलकर म्हणतायत. तर उपरलकर हा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं रक्षण करता आहे. अच्छा. तर ज्यावेळी या देवतेकडे काही लोकांचं काही अडचणी देतात, साकडं घातल्यावर ते- साकडं घालतात, काही मोठ्या संकटात असतो, अच्छा. एखाद्याच्या हातून काही गुन्हा घडलेला असतो, मग त्याच्यातून बाहेर कढ. मग त्याप्रमाणे ते त्यावेळी ते हाकेला धावणारा देव म्हणजे अनेक प्रकारचे आम्ही ते सांगणं देतो. पण ते देवाचं आणि त्याचंच म्हणणं, अच्छा अच्छा. जे काय असेल ते सांगणं दिल्यानंतर तो संकटातून बाहेर पडतो. नक्कीच. बाहेर पडल्यानंतर त्याचा नारळ कोंबड्याचा मान असतो. तर जातीपर्यंत एक वडापाव म्हणू नका, भाजीपुरी म्हणू नका, देवाला चहा म्हणू नका. आता सरगर चहा सावंतवाडीमध्ये नवीन झाला आहे, तो पण चहा सकाळी देवाला असतो. पण अनेक प्रकारे ह्या देवाची सेवा करत असतात. अच्छा. आणि त्याप्रमाणे आता मी 2 गोष्टी पुरे करतो. पण सांगायचं म्हणजे काय, उद्या फेब्रुवारी 2 तारीख प्रतिवर्षाप्रमाणेचा कार्यक्रम होतो आहे. तर भक्तगणांना माझी विनंती आहे, येणाऱ्या आज उत्सवाला उपस्थित राहून आज देवस्थानचे आशीर्वाद घ्यावे देवाचे. नक्कीच अनेक वर्ष सेवा ज्यांनी दिलेली आहे ते विद्याधर नाईक आपल्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलं की 365 खेड्यांचा अधिपती. पूर्वीचा रत्नागिरी म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी एकच जिल्हा होता आणि तेव्हापासून अगदी बापूसाहेब महाराज यांच्यापासून सावंतवाडी संस्थांचं रक्षण करणारा देव म्हणून देव उपरलकर परिचित आहेत. आणि असंख्य भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्र, विशेषतः मुंबई, गोवा, कर्नाटक आणि कोल्हापूर येथून येथे येतात आणि आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते या ठिकाणी नवस ते बोलतात आणि कालांतराने त्यांना साक्षात्कार होतो आणि देवाच्या आशीर्वादाने ते त्या आपल्या कौटुंबिक संकट असेल किंवा आर्थिक संकट असेल किंवा नोकरीचं काही संकट असेल, संकट काहीही असेल तर ते तारण्यासाठी हक्काचं नाव म्हणजे श्री देव उपरलकर अशी ख्याती असलेले, नवसाला पावणारे आणि भक्तांचं रक्षण करणारे देव म्हणून देव उपरलकर या ठिकाणी परिचित आहेत. मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी अनेक भक्त येत आहेत, उद्याही येतील आणि वार्षिक सोहळ्यासाठी खास मुंबईहूनही काही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. तावडे कुटुंबीय या ठिकाणी आपण बघू शकतो की दरवर्षी न चुकता या ठिकाणी मुंबईहून सहकुटुंब सहपरिवार येतात आणि आपल्या आवडत्या देवाला या ठिकाणी ते नतमस्तक होतात, लीन होतात. अनेक नोकरदार असतील, राजकीय सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते असतील, आपल्या या देवाजवळ येऊन लीन होतात आणि आपलं जे दुखणं आहे ते इथं आल्यानंतर ते कमी करण्याचा निश्चितच देव उपरलकर प्रयत्न करतात. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हच्या माध्यमातून दर्शकांना विनंती करतो की हा वार्षिक सोहळा निश्चितच अनुभवा आणि आपल्या देव उपरलकरांच्या चरणी या ठिकाणी येऊन नतमस्तक व्हा आणि आपलं दुःख कमी करा.
आपण या ठिकाणी बघू शकतो अनेक भक्त या ठिकाणी येत आहेत. आजपासूनच या खऱ्या म्हणजे उत्सवाला सुरुवात होती आहे. अनेक जण या ठिकाणी येत आहेत, आपले नवस बोलता आहेत. आपल्याकडे आलेले जे काही संकट आहे ते संकट दूर करण्यासाठी देवाला या ठिकाणी साकडं घातलं जात आहे. या देवस्थाना शेजारी एक तळी म्हणजेच विहीर आहे. या देवस्थानच्या जवळ उपरलकर स्मशानभूमी आहे. तिथं मृत व्यक्तीस अग्नी दिल्यानंतर क्रियाकर्म केलं जायचं. त्या काळात पाणी पिणं अवघड होतं, म्हणून वन खात्यात नोकरीला असणारा आप्पा भेंडे यांनी ही तळी बांधली. त्याच शेजारी पत्नी काशीबाई स्मरणार्थ दिवाकर रामचंद्र भेंडे कट्टा पेंडूर शके 1814 मध्ये तळी बांधल्याचा एका खांबावर उल्लेख आहे. सन 1992 मध्ये दत्त उपासक प्रभाकर रामचंद्र मसूरकर यांनी तळीचं दुरुस्तीचं काम केलं. प्रभाकर मसूरकर हे दत्त भक्त होते. पहाटे श्रीदेव उपरलकरानं त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला. त्यानंतर या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मूर्तिकार दादा चव्हाण यांनी ही मूर्ती बांधली. उपरलकराची श्रद्धा एवढी मोठी आहे की राजकारणी मंडळी, सिने कलाकार, राज्यभरातील भक्तगण नतमस्तक होण्यासाठी सावंतवाडीत येतात. श्रीदेव उपरलकर देवस्थानाची आख्यायिका जेवढी मोठी आहे त्याही पेक्षा हाकेला धावणारा, नवसाला पावणारा देव म्हणून त्याची ओळख आहे. सावंतवाडी आंबोली मार्गावर शहरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर हे देवस्थान असून सावंतवाडी वासियांची या देवस्थानाविषयी अपार श्रद्धा आहे. वार्षिक उत्सव दिनी गोवा, कर्नाटकसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येनं इथे येऊन श्रीदेव उपरलकर चरणी लीन होतात. श्रीदेव उपरलकर देवस्थान वार्षिक उत्सवास हार्दिक शुभेच्छा. स्वागतोत्सुक माननीय श्री दीपकभाई केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहर, कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री तथा आमदार सावंतवाडी विधानसभा, माननीय सौ पल्लवी केसरकर, माजी नगराध्यक्षा, सावंतवाडी नगर परिषद. श्रीदेव उपरलकर देवस्थान वार्षिक उत्सवास हार्दिक शुभेच्छा. स्वागतोत्सुक विक्रांत चंद्रहास तावडे, वृक्ष प्राधिकरण सदस्य, ठाणे महानगरपालिका. श्रीदेव उपरलकर देवस्थान वार्षिक उत्सवास हार्दिक शुभेच्छा. स्वागतोत्सुक माननीय श्री सुधीर आडिवरेकर, माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक, सावंतवाडी नगर परिषद. श्रीदेव उपरलकर देवस्थान वार्षिक उत्सवास हार्दिक शुभेच्छा. स्वागतोत्सुक दत्तप्रसाद प्रभाकर मसूरकर, ज्वेलर्स, मोबाईल नंबर 9422 05 46 02 आणि 8698 95 46 02. 916 KDM होलमार्क सोने चांदीचे दागिने तयाराने बनवून मिळतील. पत्ता उभा बाजार, सावंतवाडी. दुकान फोन नंबर 023 63 27 13 93. दुकानाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3:30 ते 7:30, रविवारी बंद. सौ अमिता दत्तप्रसाद मसूरकर, मोबाईल नंबर 9423 85 65 21. श्रीदेव उपरलकर देवस्थान वार्षिक उत्सवास हार्दिक शुभेच्छा. स्वागतोत्सुक फ्रेंडशिप कॉर्नर, चविष्ट वडापाव, समोसा, भजी, चहा. एकदा अवश्य भेट द्या. पत्ता RPD रोड, संचनी पॅलेस जवळ, मेन रोड, सावंतवाडी. माननीय श्री संतोष गावस, राणे समर्थक, सावंतवाडी. ऑर्डर स्वीकारल्या जातील. संपर्क 90 75 11 94 73. श्रीदेव उपरलकर देवस्थान वार्षिक उत्सवास हार्दिक शुभेच्छा. स्वागतोत्सुक बॉम्बे ट्रॅव्हल्स, सावंतवाडी, पुणे, मुंबई, विरार डेली बस सर्व्हिसेस. यशवंत सावंत 9975 85 43 37. विजय सावंत 97 67 67 24 63 59 69 41. माननीय श्री विशाल सावंत, युवासेना, सावंतवाडी शहर अधिकारी. 90 11 87 00 20 91 56 96 93 97. पत्ता सावंतवाडी ST स्टँड समोर, सावंतवाडी.
श्रीदेव उपरलकर देवस्थान वार्षिक उत्सवास हार्दिक शुभेच्छा. स्वागतोत्सुक माननीय श्री राजू मसूरकर, अध्यक्ष जीवन रक्षा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग. मेसर्स राजेंद्र प्रभाकर मसूरकर, सोने चांदी दागिन्यांचे व्यापारी, उभा बाजार, सावंतवाडी. फोन नंबर 02363 27 20 21. मोबाईल नंबर 94 22 43 57 60.